पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. कोण आहेत बॅटिंग बॅटर? विनोद आणि अरुण. स्ट्राइकला कोण आहे? साईडला विनोद आहे. अरुण आणि विनोद ही दोन सलामीवीरांची जोडी मैदानात आलेली आहे VR टेमघर संघाकडून. आणि गोलंदाजीसाठी आले ते अमित. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन अमित आलेले आहेत गावदेवी पूर्णा या संघाकडून. आणि सलामीची जोडी मैदानात आलेले अरुण आणि विनोद. स्ट्राईकला असलेला अरुण आणि नॉन स्ट्राईकला येतो विनोद. तर सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना मास्टर 40+ संघटनेतील हा आजच्या दिवसातला तिसरा सामना. 2 सामने झालेले आहेत. पहिला चेंडू अमित्याचा. समोर आहे फलंदाज अरुण. राईट आर्म खेळून काढला होता चेंडू सरळ गोलंदाजाच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतोय अरुण. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत आहेत अमित. आणि पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेतलेले अरुण यांनी सुरुवात केलेली आहे आपल्या टीमसाठी. श्री गणेशा केलेला 1 धावेने. पुढचा चेंडू अमित याचा ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा 1च धाव. अशा प्रकारे 2 चेंडूमध्ये 2 धावा पालून काढलेल्या आहेत फलंदाजांनी. VR टेमघर आणि गावदेवी पूर्णा यांच्यामधील हा आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण पाहत आहोत. अमित पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या मागे आणि चौकार. पहिला चौकार येतो टेमघर संघाला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 6. बॅटची कडा लागली होती. 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात होते. एक शॉर्ट लेगला आणि एक थर्ड मॅनला. परंतु त्यांच्यामधूनच तो चेंडू सीमारेषेकडे पसार झाला आणि एक चौकार मिळाला. नशिबाचा चौकार म्हणायला लागेल टेमघर संघासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 6. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10च्या वर धावा करण्याचा जरूर माणूस असेल तो टेमघर संघाचा. पुढचा चेंडू अमित्याचा. समोर आहे फलंदाज अरुण. उंच मारला चेंडू. चेंडू खाली येतो राहुल. आणि आता मात्र कुठलीही चुकी नाही राहुल यांच्याकडून. आणि झेलबाद होतो अरुण. आणि पहिला हादरा बसतोय तो VR टेमघर या संघाला. असे उत्कृष्ट असा फटका मारला होता परंतु प्लेसमेंट तेवढं चांगलं नव्हतं. आणि बाउंड्री टच असलेला राहुल मिड विकेटला अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे राहुल यांनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना किशोर. आपण पाहत आहात आजच्या दिवसातली तिसरा सामना VR टेमघर विरुद्ध गावदेवी पूर्णा. इंडियाच्या जर्सीमध्ये आपण गावदेवी पूर्णा यांना बघत आहोत. यष्ट्यांच्या मागे प्रवीण चौधरी यष्टीरक्षक. पुन्हा एकदा अमित. पुन्हा एकदा उंचावर मारला मिड विकेटच्या डोक्यावर. अतिशय सुरेख झेल. सीमारेषेलगत झेल घेतलेला आहे. तर पंचांचा निर्णय काय आहे? फलंदाज बाद आहे. पंच जरा आमच्या सूचनेकडे लक्ष द्या. मास्टर 40+ संघटनेतील खजिनदार श्री विनोदजी चौधरी इथे देखरेख करत आहेत. स्पर्धा काटेकोर आहे आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की एक चुकी घडलेली आहे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे. आपण शहानिशा करून घ्यायची आहे. VR टेमघर संघाचा कर्णधार इथे समालोचन कक्षाकडे यायचा आहे. VR टेमघर संघाचा कर्णधार
गोलंदाज धनाजी गोलंदाज धनाजी धनाजी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा झालेल्या आहेत. ती नंतर ओव्हर झालं रेगुलर ड्राईव्ह केलेला आहे चेंडू. चेंडू जातोय मिडगोटी दिशेने. 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज पूर्ण केलेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. 2 बाद 9 धावसंख्या झालेली आहे. ते पॅनल नको देऊ रिअल कोण त्यांना सांग पेनल्टी देऊ विनोद आहे स्ट्राईकला आणि गोलंदाज आहे तो धनाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा सहज पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करीत आहेत विनोद, परंतु नकार दिला रवीनेनी आणि 2 धावांनी जी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आजच्या दिवसातला हा 3रा सामना आहे. VR टेमघर विरुद्ध गावदेवी पूर्णा. सुंदर असा ड्राईव्ह केलेला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेले आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलेला आहे. 1 धाव 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 15 पैकी 3 टुर्नामेंट खेळून नाही दिल्या. धावसंख्या झाली ती 13 आणि तिसरा गाडी इथे बाद झालेला आहे. VR टेमघर या संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत जगदीश. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धनाजी गोलंदाजी करत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करत आहे. आपल्या संघासाठी ही खेळपट्टी आहे ती फलंदाजासाठी पोषक आहे आणि सकाळपासून आपण पाहत आहोत की इथे धावांचा डोंगर उभा केला जात आहे. षटकार लागत आहेत, चौकार लागत आहेत आणि चौकारांपेक्षा षटकार लागत आहेत इथे. ही टीम एक तुमच्या गावाची टीम वेलकम प्रल्हाद पाटील आणि गणेश पाटील जरीमरी अलिमगड संघाचे खेळाडू. जगदीश नवीन आलेले फलंदाज स्ट्राईकवर आलेले आहेत. गोलंदाजीसाठी धनाजी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आणि पंच अजय पाटील यांचा इशारा येतो. व्हाईट चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. याला तर बॅट लागली असती तर निश्चितच 6 धावा मिळाल्या असत्या जगदीश यांना. धावसंख्या होती ती 14. 3 बाद 14. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये धनाजी एक वेगवान गोलंदाजी आपण इथे बघत आहोत धनाजी याची. पुन्हा एकदा वर पिच चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकारासाठी. झेलसाठी जाऊ का चेंडू अडवाल झाला. द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि सरळ त्यांचे चेंडू डोक्यावरून गेलेला आहे. टप्पा पडल्यानंतर फुल गुडशॉटचे चेंडू आहेत त्याच्यामुळे बाउन्स खूप होत आहे तिथे या खेळपट्टीवर आणि या चौकाराने धावसंख्या होते 18. 3 बाद 18. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे चेंडू खाली. आता मात्र कुठलीही चुकी नाही आणि फलंदाज बाद होतोय जगदीश. अतिशय सुरेख असा झेल. 18 या धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद होतोय VR टेमघर या संघाचा. पहिले यश मिळतंय धनाजी याला. तो कोण ते कॅच घेतलेला तो कोण तो लाल टोपीवाला. हॅलो नाही कच्ची बाय बघतो तू टेंबिवलीची का माल्या मामाच्या सरपंच. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत निलेश. जगदीश यांनी एक चौकार मारला आणि नंतर पुढच्याच चेंडूवर ते बाद झाले. त्याची जागा भरून काढण्यासाठी निलेश आलेले आहेत. धनाजी
दानाजी पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन आलेला फलंदाज निलेश. सुंदर असा चेंडू पायावर आदळतोय. अपील जोरदार, परंतु पंच नाबाद ठरवतात. एक धाव येते 22च्या रूपाने मिळते टेमघर संघाला. धावसंख्या होते ती 19 आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 19 धावा झालेल्या आहेत त्या विहार टेमघर या संघाच्या. तर पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारतात विहार टेमघर्स. तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवायचं असेल तर 50+ तरी धावा पाहिजे. लक्ष्मण यांनी तो झेल घेतला होता, अप्रतिम असा झेल घेतला होता एक्स्ट्रा कव्हरला. बॉल पाहिजे. तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन मला वाटते राहुल आलेले आहेत. 2 षटकामध्ये 19 धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. तर उर्वरित 2 षटकामध्ये टेमघर संघाला जवळजवळ 25 धावा तरी बनवायला लागतील. एक फायटिंग टोटल तिथे पाहायला मिळेल स्कोअरबोर्डवर. नवीन गोलंदाज क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी आले तर राहुल. समोर फलंदाज आहे तो निलेश. निलेश स्ट्राईकला असेल. राहुल गोलंदाजीसाठी एक चांगला गोलंदाज गावदेवी पूर्णा या संघाचा. साईड आर्म गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना राहुल. समोर आहे फलंदाज निलेश. सुंदर असा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू शरीरावर आदळतो. एक धाव कशी तरी इथे पूर्ण केलेली आहे निलेश यांनी. एक धावसंख्येने संघाचं धावसंख्या झाली 20. 4 बाद 20. चांगल्या चेंडूची हाताळणी केली ती राहुल यांनी. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले फलंदाज रवी. रवी पहिल्यांदा स्ट्राईक घेताना जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी आलेले होते, परंतु आता त्यांना स्ट्राईक घेण्याची संधी आलेली आहे रवी यांना. समोर गोलंदाज राहुल. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 21. 4 बाद 21. चांगली गोलंदाजी होत आहे गावदेवी पूर्णा या संघाकडून. नियोजित गोलंदाजी. कुठलेही मोठे फटके मारण्याची संधी इथे उपलब्ध करून देत नाहीत फलंदाजाला. पुन्हा एकदा राहुल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय वेगवान असा चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यानंतर वीर तानाजी दापोडे आणि जरीमरी आलिमगर या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचे आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी इथे हजर पाहिजे. जरीमरी आलिमगर आणि वीर तानाजी दापोडे. पुन्हा एकदा राहुल तयार. अतिशय सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला आहे. चेंडू आता सरळ सीमारेषा बाहेर चौकार. चौकाराने धावा मारताना 25 धावा. अतिशय देखणा असा फटका निलेश याच्या बॅटमधून आपण पाहिला. अतिशय असा देखणा असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारला होता. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे हजर नव्हता आणि चेंडू सरळ सीमारेषेचा वेध घेताना आपण बघितलं असेल. राहुल थोडासा नाराज आहे या चेंडूवर, कारण अपेक्षा केली नव्हती की निलेश अशा प्रकारचा फटका मारेल.
राहुल पुन्हा एकदा तयार राईट आर्म उंच मारला चेंडू चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि इथे झेलबाद निलेश याची खेळी संपुष्टात कॉमेंटर परेश भगत यांनी झेल घेतलेला आहे आणि पाचवा फलंदाजी ते बाद होतोय वी आर टेमगर या संघाचा चांगली गोलंदाजी राहुल चौका खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे राहुल याने नवीन फलंदाज ललित नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज मैदानामध्ये इंटर होताना येणार नाही आयोजन बघू तसं आम्ही येत नाही ललित नवीन फलंदाज आयोजन नियोजन बघू पुन्हा एकदा राहुल तयार आहे राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना ललितसाठी पेनल्टी कधीच नाही करत पेनल्टी नाही करत थंड असतं ना डन उंचार मारला चेंडू चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सुंदर झेल असा फलंदाज बाद लक्ष्मण यांनी हा झेल घेतलेला आहे आणि ललित याला माघारी जावे लागेल लागोपाठ दुसरा हादरा बसतोय टेमघर संघाला आणि लागोपाठ दुसरी सफलता राहुलसाठी चौथा वेळेला बॉलर करेल धावसंख्या झाली ती 25च्या धावसंख्येवर पाचवा फलंदाज बाद झालेला आहे सहावा फलंदाज बाद झालेला 25 धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानावर दाखल सदा आणि स्ट्राईकला असेल रवी आणि गोलंदाजी आले परेश भगत शेवटचं षटक टाकण्यासाठी हाणामारीचं षटक आहे स्लॉग ओव्हर टाचसाठी परेश याला आणलेलं आहे परेश भगत परेश भगत शॉर्ट रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट त्रिफलाचित पहिल्याच चेंडूवर त्रिफलाचित केलेला आहे रवी यांना सातवा गडी बाद झालेला आहे वी आर टेमघर संघाचा 25 या धावसंख्येवर 2 षटकामध्ये 19 धावसंख्या होती त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये एक चौकार आल्यानंतर लागोपाठ 2 फलंदाज बाद झाले आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रवी बाद झालेला आहे म्हणजे लागोपाठ 3 फलंदाज बाद झालेले आहेत टेमघर संघाचे नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होताना सुजित नवीन बॅट्समन मैदानामध्ये इंटर झालेले सुजित समोर आहे गोलंदाज परेश पहिल्या चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केला रवी यांचा शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना परेश भगत पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवणार तोपर्यंत संधी होती एक धाव बनवण्याची आणि धावसंख्या होती ती 26 परेश भगत पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलेला आहे लॉग ऑनच्या दिशेमध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेले आहेत 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 28 चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये परेशाची परेश पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी उंचार मारला चेंडू आणि झेल बाद होण्याची शक्यता होती झेल सोडलेला आहे जीवनदान दिलेलं आहे आणि दुसरी धाव घेताना फलंदाज 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत या 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे 30 अतिशय उत्कृष्ट असा फटका मारला होता
आणि झेलसुद्धा तिथे सुटला होता आणि झेल सुटून 2 धावा आलेल्या आहेत ते टेमघर संघाला. चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. सीमेलगत क्षेत्ररक्षक उभा होता आणि झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. धावसंख्या झाली 30. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवर एखादा जरी मोठा फटका आला तरी एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल व्ही टेमघर संघाचा. परेश भगत पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज सदा. 30 धावा झालेल्या आहेत. बाउंड्री चेक करतो. सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलेला आहे. कुठल्या प्रकारे ते चेंडू सीमापार गेलेला नाही. पुढचा चेंडू परेश भगत याचा स्विच हिटचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती फक्त 30. शेवटचा चेंडू. पाहूया या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार लागतो का. सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा झाल्या आहेत त्या फक्त 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान ठेवले आहे ते गावदेवी पूर्णा या संघासमोर. तरी यानंतर होणारा सामना जरीमरी अलिमगड विरुद्ध वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघांनी आपली ऑफिशियल एंट्री करायची आहे. गावदेवी पूर्णा आणि व्ही आर टेमघर ऑफिशियल नोंद करायची आहे दोन्ही संघांनी. दोन्ही संघांना सूचना आहे की आपली ऑफिशियल नोंद करायची आहे. तोपर्यंत सामना चालू होणार नाही. तर विहार टेमघर या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 32 धावा काढलेल्या आहेत आणि 33 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते गावदेवी पूर्णा या संघासमोर. आणि 2 धावांची पेनल्टी
म्हणजे 2 धावांची पेनल्टी असेल ती टेमघर संघाला आणि पेनल्टीच्या धावा वगळून धावसंख्या होते 30 म्हणजे 31 धावांचं आव्हान असेल ते गावदेवी पूर्णा संघासमोर. टेमघरची एंट्री दिली मी. तिसरा पंच तुम्हाला अधिकार त्यांना तुम्हाला डाऊट असेल तुम्ही येऊन चेक करू शकता. 31 धावांचं टार्गेट असेल गावदेवी पूर्णा संघासमोर आणि ते कशा प्रकारे टार्गेटला सामोरे जातात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी समालोचक योगेश चिकणे सर यांना. व्ही आर टेमघर संघ आपला प्रतिनिधी असेल तर ऑफिशियल नोंदणीसाठी पाठवायचं आहे त्वरित. आयोजकांकडून सक्त आपणास विनंती आहे. वी आर टेमघर. छोटंसं आव्हान होतं. ओरिजिनल धावा किती होत्या? 32 धावा धावफलकावर जोडवल्या होत्या माफक छोट्याशा. त्यामध्ये सुद्धा दुष्काळात 13 महिना त्याप्रमाणे 2 धावा कमी झालेल्या आहेत पेनल्टीच्या स्वरूपात. बॉलर कोण आहे? पहिला चेंडू मात्र खाली क्षेत्रामध्ये ढकलून दिलेला आहे. स्वीप केलेल्या चेंडूला चेंडू सीमा पार जातो. नॉन स्टॉप चौकार. पहिल्याच चेंडूवर आक्रमक सुरुवात धनाजी याच्याकडून. 31 धावा बनवाव्या लागतील. त्याच्यापैकी 4 धावा मात्र अगदी सहज पहिल्या चेंडूवर एक स्वीप शॉटच्या माध्यमातून वसूल केलेले आहेत. पहिल्या चेंडूपासून इरादे स्पष्ट केले आहेत. लवकरात लवकर त्या सामन्याला फिनिश करायचं. धनाजी आणि अविनाश पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा ड्राईव्ह केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातो. 2 क्षेत्ररक्षक रेस लागलेली आहे. शेवटच्या क्षणी चेंडू सीमा पार चौकार. बॉडी लँग्वेज जर आपण बघितली प्रतिस्पर्धी संघाची तर कुठेतरी सामन्यावरून पकड जशी सोडलेली आहे. यानंतर होणारा सामना
पहिल्या सामन्यातील दोन्ही विजेते संघ बादशाह 11 पिंपळघर आणि जयदुर्गा टेमघरपाडा दोन्ही संघ विजेते संघ आहे. पहिल्या सामन्यातील दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण इथे येऊन नाणेफेक कक्षाच्या शेजारी येऊन राहायचं आहे, जेणेकरून लगेच आपल्याला नाणेफेक करून घेता येईल. पुन्हा एकदा अतिशय कडाडा ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार जातोय, चौकार. बघू शकताय तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये किती देखना प्रेक्षणीय फटका आहे. कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने हेरलं होतं, गॅप शोधला होता आणि बरोबर चेंडूला सीमा पार पाठवलेलं आहे. अगदी अंजारत गोंजारत चेंडू सीमारेषे बाहेर जातो चौकारासाठी. पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे. आता तोपर्यंत दुहेरी धाव पूर्ण. अगदी सहज फलंदाज धनाजी चेंडू खेळत आहे, जणू काही सेट होऊन आलेला आहे. कुठल्याही प्रकारे दडपण नाही, अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेत आहेत आणि प्रेक्षणीय ड्राईव्ह खेळत आहेत. लगातार 3 चौकार, हॅट्रिक साधले या आजच्या दिवसातील पहिली चौकारांची हॅट्रिक. पुन्हा एकदा आता मोठा फटका, चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषे बाहेर, चौकार. चाचणी स्पर्धेमध्ये या खेळाडूने 17 चेंडूमध्ये शतक झळकावलं होतं अशी ओळख असलेला हा फलंदाज धनाजी बघा किती आक्रमक सुरुवात आहे. 4 चौकार आतापर्यंत या एका षटकामध्ये पेश केलेले आहेत. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलेले, स्ट्राईक स्वतःकडे ठेवू इच्छितोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं प्रकारे खेळावं एखाद्या सलामीवीराने याचं पूर्ण जिथं जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय धनाजी याच्या माध्यमातून. 45 वयोगटातील खेळाडू पहिल्या षटकामध्ये खेळावं असं बंधन आहे या मास्टर 40+ क्रिकेट संघटनेचं. आणि खरोखरच एका रेग्युलर क्रिकेटरला ही लाजवेल अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली धनाजी याच्या बॅटमधून. ज्या सकाळी आम्ही चर्चा केली, 40+ अनेक खेळाडू होते, त्यांनी सांगितले की ज्या संघामध्ये 40+ वयोगटातील खेळाडू पहिल्या षटकात खेळणारे चांगले आहेत ना, उत्तम आहेत, तो संघ या संघटनेत दादा समजला जातो. म्हणजे 45च्या वर वयोगट असलेले खेळाडू म्हणजे संघाचा आधारस्तंभ आहेत. कारण पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या त्यांनाच खेळण्याचा मान असतो, त्यांनाच खेळण्याची संधी असते, षटक हाताळण्याची संधी त्यांना असते. म्हणजे ज्या संघामध्ये 45 खेळाडू दर्जेदार असतील, धनाजीसारखे असले, तर काय त्या संघाच्या कर्णधाराला चिंता असेल. अगदी प्रेक्षणीय ड्राईव्ह बघितले, एकही पटका असा नाही की मिस टाईम झाले. बॅटचा मधोमध घेऊन टायमिंग इथे इतकीच लाजवाब. हो उजव्याच्या बाहेर थोडासा लालचमध्ये टाकला होता फलंदाजाला, मात्र फारसं नुकसान होणार नाही फलंदाजाचं, कारण अवांतरच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेलेली आहे. धावसंख्या 20, फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. आणि बिमर चेंडू आजच्या दिवसातील पहिला हा बिमर चेंडू नो फ्री हिट असेल. निखिलेश बजागे मुख्य पंच. फुलटास चेंडू भिडकावण्याचा प्रयत्न केला तर बघा जसं काही सामन्यावरून पकड सोडलेली आहे, कुठल्याही प्रकारे तिथे जास्त प्रयत्न केले जात नाही यष्टीरक्षकाकडून, क्षेत्ररक्षकांकडून. बाईच्या स्वरूपात अवांतर या 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 26. जणू काही आपल्या हातातून सामना निसटलेला आहे या अंदाजाने खेळत आहे संघ विहार टेमघर. आणि इथं मात्र अतिशय सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या रीतीने झेल पकडतोय. टायमिंग अतिशय लाजवाब होतं, ताकद होती फटक्यामध्ये, मात्र दुरी तेवढी नव्हती, अंतर जास्त पार केले नाही आणि त्या अनुषंगाने इथे फलंदाज जेलचीच्या स्वरूपात बाद झाले. बघू शकता तुम्ही स्लॉक स्वीप खेळला होता, मात्र जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता त्या क्षेत्ररक्षकाला जराही हलण्याची
गरज भासली नाही. आल्या जागी झेल आणि अगदी सुरक्षित सॉफ्ट डिस्मिसलप्रमाणे त्यांनी झेल पकडलेलं आहे. अविनाश बाद होऊन परतलेला आहे. अविनाश याला मात्र खाते उघड करता आले नाही. सर्व काम केलेलं आहे ते धनाजी यांनी. येतोय नवीन फलंदाज बबन. दुसरे षटक मार्गस्थ रवी यांचं. धावसंख्या 26. अशी गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून जर तुम्ही अशा रीतीची गोलंदाजी केली असती तर कदाचित तुमच्या 31 धावा आहेत त्याही थोड्याशा डोकेदुखी ठरू शकल्या असत्या गावदेवी पूर्णा संघाला. मात्र धनाजीच्या फलंदाजीसमोर पूर्ण अपयशी ठरले. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते मात्र चेंडू हुलकावून देऊन सीमा पार देतोय चौकार. धावसंख्या आता पोचलेली आहे समांतर दोन्ही संघाची. एका धावेची आवश्यकता आहे. पेनल्टीच्या स्वरूपात 2 धावा वजा झाल्या होत्या. इथे दोन्ही संघाची धावसंख्या समान. तयार राहायचं आहे जयदुर्गा टेमगरपाडा आणि बादशाह 11 पिंपलगर. क्लासिकल ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. तर अशा रीतीने विजय झाले संघ. दुसऱ्या षटकातच विजयाला गवसणी घातलेली आहे. कारण जर आपण बघितले बॉडी लँग्वेज तर पूर्णपणे सामन्यावरून पकड जणू काही सोडून दिली होती. बादशाह 11 संघाचे कर्णधार आपण या. जयदुर्गा टेमगर संघाचे कर्णधार विनोददादा चौधरी. तर या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू बादशाह 11 पिंपलकर संघाचे कर्णधार, जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे कर्णधार. या दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला खेळायचा आहे. तर नक्कीच आव्हान छोटंसं होतं मात्र तरीही त्या आव्हानाला अगदीच सहज पार केलं. त्याच्यामध्ये एकंदरीत 20 धावांची वैयक्तिक खेळी आणि गोलंदाजी करताना 1 विकेट, अष्टपैलू कामगिरी करताना धनाजी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या धनाजी आपण या. उत्कृष्ट सलामीवीर. दिनेश जोशी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बादशाह 11 संघाचे कर्णधार, जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे कर्णधार आपण ही या. विहार टेमगर संघ, VR टेमगर संघ आपण आपली ऑफिशियल नोंद अजून केली नाही आहे. VR टेमगर संघ कृपया
आपण संपर्क साधायचा आहे, आपली ऑफिशियल नोंद करायची आहे. या धनाजी उत्कृष्ट खेळी केली आपण 20 धावा आणि 1 विकेट. प्रल्हाद पाटील आपण उत्कृष्ट यष्टीरक्षक आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. दिला. वेलकम. व्ही आर टेमगर्स कर्णधारांना सूचना, आपण ऑफिशियल नोंद करायची आहे. व्ही आर टेमगर संघाचा कर्णधार ऑफिशियल नोंद करून घ्या. लाईव्ह चालू आहे इथं. व्ही आर टेमगर